Exercise 6.1. Question first. Find the equation of the circle with center at origin and radius 4. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ द सर्कल. सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आणि आपल्याला काय काय घेऊन दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर सेंटर ॲट ओरिजिन आणि दुसरं रेडियस ऑफ द सर्कल इज 4. ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. याच्यावर आपल्याला ओरिजिन वर सेंटर दाखवायचे आणि डिस्टन्स 4 घेऊन आपण इथे सर्कल ड्रॉ करू. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड निगेटिव्ह वाय ॲक्सिस. Here O is center is C and having coordinate 0 and 0. Center at origin. Center इथं आहे आणि रेडियस ऑफ द सर्कल रेडियस किती आहे 4 आहे. ह्या सर्व इथून इतक्या सगळ्या रेडियस आहेत. ह्या सर्व रेडियस आहे. सगळ्यांचं अंतर किती आहे 4 4. हे सगळे 4 4 4 अंतर आहे. तर अशा सर्कलचं आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन जे आहे सर्कलचं ते वापरायचं. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द सर्कल इज x² + y² = r². Now here r is radius and radius of the circle is 4. Therefore equation of the circle equal to x² + y² = 4². 4² is 16. x² + y² = 16 is the equation of circle. Answer. Equation of the circle with center at origin and radius 4 is x² + y² = 16. सेंटर ॲट -3 and -2 and radius 6. आता ह्या सर्कलचं सेंटर जे आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -3 आणि -2 and radius. Now this distance is radius and it is equal to 6. तर ह्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं. फाइंड आउट इक्वेशन ऑफ द सर्कल. तर इथे आता आपल्याला सेंटर रेडियस फॉर्म मधलं जे इक्वेशन आहे ते वापरायचे. सेंटर रेडियस फॉर्म. तर तो फॉर्म्युला काय आहे x - h² + y - k² = r². Now this is equation of the circle when center of the circle is at h and k and radius of the circle is r. तर असं जेव्हा आहे ज्या सर्कलचे सेंटर हे h आणि k आहे आणि रेडियस r आहे तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि आपण इक्वेशन फाइंड आउट करायचे. आता इथे सेंटर मात्र काय आहे -3 आणि -2 आहे. देअरफॉर हियर h = -3 and k = -2 and radius r is 6. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत ह्या आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचे. पुट दिस व्हॅल्यूज. Now this is the center radius form of the equation of the circle where center at h and k and radius r. So therefore now put here h = -3, k = -2 and r = 6 in above equation or above formula. Therefore x - -3² y - -2² and r is radius of the circle that is 6². मग आता इथे निगेटिव्ह आधी इथलं सॉल्व्ह करायचं ब्रॅकेट मधलं नंतर त्याचा स्क्वेअर करायचा आहे. निगेटिव्ह कमी आहे पॉझिटिव्ह. इथे सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर = पॉझिटिव्ह नंबर. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर = पॉझिटिव्ह नंबर. आता इथे नुसतं मायनस आहे आणि इथे -2 आहे. मायनस आणि -2 म्हणजे +2. मायनस आणि -3 मायनस आणि -3 = +3 म्हणजेच 3 = 3 = 2. Therefore x + 3 the minus become plus. Multiplication of two negative number is positive number. दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा धन येतो.
इथे पण दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा धन असतो किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. 6 square is 36. 6 square means 6 into 6 means 36. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा एक्सपान्शन फॉर्म्युला. a plus b whole square means a square plus 2ab plus b square. हे जे सूत्र आहेत विस्तारित सूत्र किंवा एक्सपान्शन फॉर्म्युला हे इथे वापरायचे. इथे आपण वापरू. a square means here x square plus 2ab 2 into x into 3 or 2 into 3 into x means 6x, and b square means 3 square 9. y square plus 4y plus 4 equal to 36. या टर्म्स आपण रिअरेंज करायचे आहेत. आधी x स्क्वेअर लिहू, मग y स्क्वेअर लिहू, मग 6x लिहू, मग 4y लिहू आणि 9 plus 4 9 plus 4 13 equal to 36. इथे 13 इथे 36 आहे. बाकी ह्या सिंगल आहेत. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 6x प्लस 4y प्लस 13. आता ही टर्म RHSची आपण LHSला नेऊ म्हणजे -36 इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 6x प्लस 4y प्लस 13 आणि -36 म्हणजे काय करायचं इथे वजाबाकीच करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 36 - 13 36 - 13 म्हणजे 3 आणि 2 आणि साइन निगेटिव्ह मायनस द्यायची. मोठी संख्या कोणती आहे 36 आहे, त्याची साइन ही निगेटिव्ह मायनस आहे म्हणून मायनस लिहिले आपण. आणि 13 याची संख्या काय आहे प्लस आहे. मग वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग वजाबाकी करून आपण मोठ्या संख्येचं चिन्ह दिले. मग -23 इक्वल टू 0. अँड धिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट -3 अँड -2 अँड रेडियस 6. आता आन्सर लिहू आपण. x square plus y square plus 6x plus 4y minus 23 equal to 0 is equation of the circle. Is equation of the circle. Find the equation of the circle with center at 2 and -3 and radius 5. आता इथे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. सर्कलचं सेंटर दिलेलं आहे, सेंटरचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि रेडियस दिलेत. हा सर्कल आहे, याचा सेंटर आहे आणि सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि -3. याला आपण C नाव देऊ. या पॉईंटचं नाव आहे C आणि C चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि -3 आणि रेडियस किती आहे. रेडियस मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस. सो हियर रेडियस इज 5. मग हे डिस्टन्स आहे 5. सेंटरचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. मग परत आपल्याला सेंटर रेडियस फॉर्ममध्ये जे इक्वेशन आहे सर्कलचं त्याचा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. वेन सेंटर ऑफ द सर्कल इज ॲट H and K and radius of the circle is R, then equation of the circle is x minus h square plus y minus k square equal to r square. मग अशी तो फॉर्म्युला वापरलाय तोच. ह्याला काय म्हणायचं सेंटर रेडियस फॉर्म. कारण आपल्याला सेंटरचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत तिथे 2 आणि -3 म्हणजे h इक्वल टू 2 अँड k इक्वल टू -3 अँड रेडियस दिलेली r दिलेला आहे r इक्वल टू 5. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. Center radius form of the circle, that is x minus h square y minus k square equal to r square. Now put here h equal to 2, k equal to -3 and radius is 5 in above equation or formula. Equation किंवा फॉर्म्युला म्हणू शकतो. Therefore, x minus 2 square, y minus -3 square equal to r is 5 square. X minus 2 square plus negative become positive. दोन
ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. Multiplication of two negative number is positive number. 5 square is 25. Now use here formula a minus b square, that is a square minus 2ab plus b square, and for this a plus b, y plus 3a म्हणून आपण इथे a plus b घेतले. a square plus 2ab plus b square हे फॉर्म्युले वापरायचे. x minus 2 square means x square minus 4x plus 4 plus y square plus 6y plus 9 equal to 25. ते आपण रिअरेंज करू स्टोन. आधी x स्क्वेअर मग y स्क्वेअर मग 4x प्लस 6y 4 प्लस 9 13 आणि ही टर्म LHS ला लिहू मायनस 25. इथे प्लस आहे इथे मायनस केला आपण इक्वल टू 0. मग मायनस 25 अँड प्लस 13 मीन्स मायनस 12. Therefore x square plus y square minus 4x plus 6y minus 12 equal to 0. And this is the equation of the circle with center at 2 and negative 3 and radius 5. Answer: x square plus y square minus 4x plus 6y minus 12 equal to 0 is equation of the circle. x वर्ग अधिक y वर्ग वजा 4x अधिक 6y वजा 12 बरोबर 0 हे वर्तुळाचं इक्वेशन आहे की ज्या वर्तुळाचं केंद्र हे 2 आणि ऋण 3 वर आहे आणि ज्या वर्तुळाची त्रिज्या 5 आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल विथ सेंटर ॲट -3 पासिंग थ्रू द पॉइंट -3 अँड -6. आता इथे सेंटरचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत म्हणजे निर्देशक दिलेले आहेत आणि हा जो पॉइंट आहे हा सर्कलवर आहे. हा पॉइंट सेंटर हॅव्हिंग कोऑर्डिनेट -3 अँड -3 आणि समजा इकडे हा पॉइंट आहे आणि याचे पॉइंट्स आहेत -3 आणि -6 अँड डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड धिस पॉइंट इज कॉल्ड रेडियस इज r. तर इथे आपण ह्याला काय म्हणतो रेडियस म्हणतो. हे अंतर आहे त्याला त्रिज्या. अंतर CA बरोबर आहे त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या. डिस्टन्स CA मीन्स रेडियस ऑफ द सर्कल. आता इथे आपल्याला एकतर सेंटर रेडियस फॉर्म मधलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन वापरावं लागणार आहे. सेंटर रेडियस फॉर्म x minus h square plus y minus k square equal to r square. Here h equal to -3 and k equal to -3. याला इथे आपण h म्हणायचं आणि याला k म्हणायचं. पण आपल्याला रेडियस ही माहित नाहीये. रेडियस आपल्याला माहित नाहीये. ती आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. फाइंड आउट तर ती कशी फाइंड आउट करायची तर इथे आपल्याला 2 पॉइंट माहिती ह्याच्यातलं डिस्टन्स म्हणजे रेडियस. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती. मग डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स फॉर्म्युला कोणत्याही 2 बिंदू मधले किंवा कोणत्याही 2 पॉइंट मधले आपण अंतर जर काढायचं असेल तर ते आपण कशाने काढू शकतो डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स फॉर्म्युला मग d इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर और d स्क्वेअर इक्वल टू x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर असा याच्यातला हा कोणताही फॉर्म्युला वापरायचा. आता इथे आपल्याला x2 आणि x1 काय घ्यायचं समजा हे x2 घेतलं तर हे x1 घ्यायचं आहे आणि हे y2 घेतलं तर हे y1 घेऊन आपल्याला रेडियस काढायची. d मीन्स व्हॉट रेडियस. डिस्टन्स बिटवीन a अँड c मीन्स व्हॉट रेडियस ऑफ द सर्कल. AC डिस्टन्स AC मीन्स रेडियस. सेंटर ऑफ द सर्कल ॲट C मीन्स -3 and -3 and point A is on the circle or circle passing through point A and coordinate of point A are -3 and -6. This center -3 and -3 and one point is here -3 and -6 A and distance between these 2 points is radius r. Therefore distance AC means radius of the circle. Radius of the circle. Now D use your distance formula.
So radius of the circle or distance AC or R equal to square root of -3 minus -3 square plus -3 minus -3 square plus y2 minus y1 y2 -6 minus -3 स्क्वेअर. तर पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट मध्ये जे आहे ते सॉल्व करायचे. निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह मीन्स -3 plus 3 square. -6 here become positive plus 3 square. Now here -3 plus 3 means 0. 0 square and -3 square means 3 square, that is 3 square is 9. Square root of 9 means 3. Radius is here 3. इथे रेडियस पण आपण फाइंड आउट केलेली r equal to 3. आता सेंटर रेडियस फॉर्म्युला वापरायचा. By center radius formula or form, that is x minus h square plus y minus k square equal to r square. Put here h equal to -3. Coordinates of the center. h and k are nothing but coordinates of the center. केंद्राचे निर्देशक. तर केंद्र कुठे आहे? -3 आणि -3 ला आहे. Therefore h equal to -3 and k equal to -3. And radius r is 3. आपण मगाशी फाइंड आउट केली 3. Therefore x minus -3 square plus y minus -3 square equal to 3 square. आता इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. Therefore x plus 3 square plus y plus 3 square equal to 3 square 9. परत इथे a plus b square हा फॉर्म्युला वापरायचा. a square plus b square plus 2ab. मग x square plus 6x plus 9 plus y square plus 6y plus 9 equal to 9. मग आता रिअरेंज करू आपण. x square plus y square plus 6x plus 6y plus 18. 9 plus 9 18. आणि ही टर्म आपण LHS ला घेऊ म्हणजे -9 equal to 0. Therefore x square plus y square plus 6x plus 6y plus 9 equal to 0. And this is the equation of the circle. Answer: x square plus y square plus 6x plus 6y plus 9 equal to 0 is equation of the circle. x वर्ग अधिक y वर्ग अधिक 6x अधिक 6y अधिक 9 बरोबर 0 हे वर्तुळाचं इक्वेशन आहे. Question 2. Find the center and radius of the circle. X square plus y square equal to 25. Solution. Comparing x square plus y square equal to 25 with the equation of circle, that is x square plus y square equal to r square. When center is at origin. जेव्हा सर्कलचं सेंटर हे ओरिजिन असतं तेव्हा सर्कलचं इक्वेशन हे x square plus y square equal to r square आहे. Where r is radius of the circle. Now compare this equation 25. Therefore r square equal to 25 means r equal to square root of r square means square root of 25 equal to 5. r equal to 5 means radius is 5 and center coordinate of center, that is 0 and 0. Answer: center is at 0 and 0 and radius of the circle, that is r equal to 5 or radius equal to 5. r equal to
radius equal to 5. Second, x minus h square plus y minus 3 square equal to 20. Comparing equation x minus 5 square plus y minus 3 square equal to 20 with x minus h square plus y minus k square equal to r square. तर इथे आपल्याला ह्या दोन इक्वेशनचं कंपेअर करायची, तुलना करायची. Therefore h equal to here 5, h equal to 5 and k equal to 3 and r square equal to 20. R means radius, r is here radius, r square equal to 20, radius r equal to square root of r square means square root of 20 means square root of 4 into 5, 4 into 5 20 and square root of 4 is 2. Therefore 2 root 5 is the radius of the circle. Therefore r equal to 2 square root of 5. तर इथे आपण सेंटर आणि रेडियस फाइंड आउट केले. सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 5 आणि 3 आणि सर्कलची रेडियस काय आहे 2 स्क्वेअर रूट 5. Therefore answer, center of the circle is at h comma k, that is 5 comma 3 and radius of the circle that is r equal to 2 square root 5. तर वर्तुळाचे केंद्र हे 5 आणि 3 ह्या निर्देशकावर आहे. 5 हे x निर्देशक आहे आणि 3 हा y निर्देशक आहे. 5 इज x coordinate of the center of the circle and 3 is y coordinate of the center of the circle and radius of the circle is 2 root 5. 2 वर्गमुळात 5. तर वर्तुळाचे केंद्र हे 5 आणि 3 ह्या निर्देशकावर आहे आणि वर्तुळाची त्रिज्या ही 2 वर्गमुळात 5 आहे. Find the center and the radius of the circle whose equation is x minus half square plus in bracket y plus 1/3 square equal to 1/36. Now comparing this equation with x minus h square plus y minus k square equal to r square when center is at h and k and radius of the circle is r. Solution: comparing equation x minus half square plus y plus 1/3 square equal to 1/36 with the equation x minus h square plus y minus k square equal to r square. Therefore here h equal to half and k equal to negative 1/3. Equation x minus half square plus y plus 1/3 square equal to 1/36 means what? X minus half square plus y minus in bracket minus 1/3 minus minus become plus, negative become positive. तर इथे आपण ही टर्म ह्या पद्धतीने लिहिली आणि नंतर मग कंपेअर करू आपण 1/36. नाउ compare or now comparing this equation with x minus h square plus y minus k square equal to 1/r square. आता ह्या दोन्हींचं आपल्याला कंपेअर करायचं आहे. मग इथे h equal to half and k equal to minus 1/3 or minus 1/3
and r square is 1 upon 36. Therefore, r equal to square root of r square equal to 1 upon 36. Therefore, r equal to square root of r square means square root of 1 upon 36 means 1 upon 6 into 6 square 36. Therefore, r equal to 1 upon 6. तर ते रेडियस किती आहे 1 upon 6 आणि h equal to half and k equal to minus 1 upon 3 means center is at half and minus 1 upon 3 and radius of the circle is 1 upon 6. Answer. Center is h and k, that is half and minus 1 upon 3 and radius is 1 upon 6, that is r equal to 1 upon 6. तर इथे वर्तुळाचे केंद्र हे हाफ म्हणजे 1/2 आणि ऋण 1/3 वर आहे आणि वर्तुळाची त्रिज्या ही 1/6 आहे. Here C is the center of the circle and coordinates of this center is half and minus 1 upon 3 and suppose here point P is on the circle and distance CP, that is radius, length CP means radius of the circle, that is r equal to here 1 upon 6 and equation of this circle is x minus half square plus y plus 1 upon 3 square equal to 1 upon 36 and equation of the circle is this and therefore center of the circle is half and minus 1 upon 3 and radius of the circle is 1 upon 6. Question 3. Find the equation of the circle with center at A and B touching the y-axis. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचे सर्कलचं की ज्याचं सेंटर हे A आणि B आहे त्याचं सेंटर आणि टचिंग द y-axis, y-axisला सर्कल हा टच झालेला आहे. This is coordinate system. Here O is origin having coordinate 0 and 0. तर इथे आपल्याला सर्कल असा दाखवायचा आहे की जो y-axisला टच होईल. मग तो सर्कल इथे असू शकतो, इथे असू शकतो, तो फक्त y-axisला टच दाखवायचा आपल्याला. आता इथे आपण हा सर्कल दाखवू. इथे सर्कल हा टच झालेला आहे. हे सेंटर आहे. तर सेंटर हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स A and B. A is x coordinate, x coordinate of center and B is y coordinate of center. Means what? Distance between O to this point is A. There A distance आहे. Similarly, distance between y-axis and center is A. Means what? Radius of this circle is A. Therefore, radius of the circle is A. That is r equal to modulus of A equal to A. मग हा सर्कल इकडे सेकंड क्वाड्रंटला असू शकतो किंवा अजून कुठे असू शकतो, इकडे थर्ड किंवा फोर्थ. पण आता इथे A आणि B हे दोन्ही सेंटर ऑफ द सर्कल इज ॲट A and B and circle touching the y-axis. Therefore, radius of the circle equal to y equal to x coordinate of center, that is equal to A. Radius is A. Radius r equal to A and center at A and B. So therefore here use center radius formula to find the equation of the circle, that is x minus h square plus y minus k square equal to r square.
r square, where h equal to a, and k equal to b, and radius is also a. Now put here h equal to a, k equal to b, and radius equal to a. Therefore, x minus a square plus y minus b square equal to a square. तर इथे a मायनस b चा फॉर्म्युला जो आहे एक्सपान्शन फॉर्म्युला x स्क्वेअर मायनस 2ax प्लस a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2by प्लस b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर. आता इथे RHS ला a स्क्वेअर आहे, LHS ला पण a स्क्वेअर आहे, इथे पण पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह आहे. Therefore a square minus a square equal to 0. Now remaining terms are x square plus y square minus 2ax minus 2by plus b square equal to 0. And this is the equation of circle having center a and b and touching the y axis. Find the equation of the circle with center at -2, 3 touching the x-axis. आता इथे हा सर्कल टच कुठे होतो, x-axis ला टच होते आणि त्याचा सेंटर काय आहे -2 आणि 3. तर आता आपण कोऑर्डिनेट सिस्टीम वर सर्कल काढू. x-axis negative, x-axis y आणि हे O is your origin having 0 and 0 coordinates. द सेंटर कुठे आहे -2 आणि 3. म्हणजे इकडे सगळे मायनस ते निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे 1 2 म्हणजे इथे -2 आहे आणि y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह प्लस आहे म्हणजे सर्कल हा आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये दाखवायचा आहे. इथे हा या पॉइंटला सेंटर आहे, इथे सेंटर आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे -2 आणि 3. दॅट इज एक्स ऍक्सिस नॉट वाय ऍक्सिस. म्हणजे हे एवढं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल अँड इट इज इक्वल टू y coordinate of the center that is 3. इथे 3 आहे, मग एवढी रेडियस घ्यायची आपल्याला आणि सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर इथे आपण सर्कल ड्रॉ केलेला की त्याची रेडियस ही 3 आहे. म्हणजे इथून इतकं अंतर हे 3 आहे आणि इथून इतकं अंतर सुद्धा हे 3 आहे. तसंच इकडलं अंतर सुद्धा हे 3 आहे आणि हे सुद्धा तेवढंच असणार आहे कारण रेडियस सगळीकडे सारखीच असते. सेंटर पासून जर आपण रेडियस घेतली any point on the circle and distance between any point on the circle and the center is equal to radius distance, that is called radius. Solution. The center of the circle is at -2 and 3 and circle असं काढलं तरी चालेल किंवा circle touching x-axis. Therefore, radius of the circle equal to y coordinate of center, modulus of y coordinate of center, that is 3 equal to 3. Therefore, radius equal to r equal to 3. आता इथे रेडियस माहिती आहे, सेंटरचे पॉईंट माहिती आहे, सर्कलच्या सेंटरचे पॉईंट. तर इथे परत आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तर सेंटर आणि कोऑर्डिनेट, सेंटरचे कोऑर्डिनेट्स घेऊन आणि रेडियस घेऊन जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा. म्हणजे x मायनस h स्क्वेअर प्लस y मायनस k स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. यूज हिअर सेंटर रेडियस फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ द सर्कल, that is x minus h square plus y minus k square equal to r square. Now put here h equal to -2 and k equal to 3, that is y coordinate of the center, and radius r equal to 3. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करू आणि इक्वेशन फाइंड आउट करू. x minus 2 square plus y minus 3 square x plus 2 square, negative become here positive, x plus 2 square plus y minus 3 square equal to 3 square.
इथे a प्लस बीचा फॉर्म्युला आणि इथे a मायनस बीचा. मग एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 इंटू एक्स मीन्स 4x, 2 स्क्वेअर 4, y स्क्वेअर मायनस 2 इंटू 3 इंटू y मीन्स 6y, 3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 9 आणि 3 स्क्वेअर 9, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x मायनस 6y. आता इथे प्लस 9 आहे, इथे 9 आहे, LHS आणि RHS ला सेम आहे, आपण कट करू शकतो. रिमेनिंग टर्म इज ओनली हियर 4 प्लस 4 इक्वल टू 0. And this is the equation of circle whose center is at negative 2 and 3 and it touching the x-axis. Therefore, its radius is 3. Answer: x square plus y square plus 4x minus 6y plus 4 equal to 0 is equation of the circle. Whose center is at negative 2 and 3 and circle touching x-axis, touching the x-axis. Therefore r equal to 3. Find the equation of the circle with center on the x-axis and passing through the origin having radius 4. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं इक्वेशन ऑफ द सर्कल. वर्तुळाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं की ज्या वर्तुळाचं सेंटर केंद्र हे एक्स ऍक्सिस वर आहे आणि जो वर्तुळ ओरिजिन मधून जातो आणि त्या वर्तुळाची रेडियस किती आहे 4 आहे. त्या वर्तुळाची त्या सर्कलची रेडियस म्हणजे त्रिज्या 4 आहे. तर इथे आपण ड्रॉ करू सर्कल. तिथे आपण दोन वर्तुळ काढू शकलो की ज्याची रेडियस ही 4 आहे आणि दॅट सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 and 0, 0 1 2 3 4 इथे 4 आहे and center is here and when center of the circle is on x axis means y coordinate is 0. आता इथे सुद्धा हा आपण सर्कल काढला की ज्याची रेडियस 4 आहे. इथे ही 4 रेडियस आहे, इथे पण 4 रेडियस आहे, -1 -3 and -4. Therefore, coordinate of this center is now -4 and 0. Y coordinate is 0 because circle is center of the circle on the x-axis. त्यामुळे आपण इथे x-axis वर सेंटर घेतले. तर आपण पॉझिटिव्ह वर पण घेऊ शकतो x-axis वर आणि निगेटिव्ह वर पण. तर त्यामुळे इथे आपल्याला दोन इक्वेशन मिळतील सर्कलचे की ज्याचं सेंटर हे 4 आणि 0 वर आहे आणि ज्याचं सेंटर -4 आणि 0 वर आहे. आणि रेडियस r equal to 4. Similarly here r equal to 4. Distance between origin and center is here 4. Similarly distance between origin and center is 4 means radius equal to 4. Now here center of the circle is on the x-axis means y coordinate of the center is 0. Center of the circle on the x-axis. Therefore, y coordinate of the circle is 0 and radius of the circle is 4. Therefore center of the circle having coordinates center of the circle at +-4 and 0. तर आपण सर्कलचे दोन प्रकारे इथे कोऑर्डिनेट्स घ्यायचे, एक तर +4 and 0 आणि दुसरं -4 and 0. आपण इथे दोन्ही बाजूला एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह नंबर्स जे एक्स ऍक्सिस वर आहेत तिथे पण आपण सर्कल काढू शकतो कारण दॅट सर्कल पासिंग थ्रू द ओरिजिन अँड सर्कल इज ऑन द एक्स ऍक्सिस अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 4. इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे सेंटर रेडियस फॉर्म मध्ये जे आपण इक्वेशन वापरतो सर्कल काढायचं x - h² + y - k²
इक्वल टू आर स्क्वेअर. आता आपण दोन सर्कल काढू शकलो ज्याची रेडियस 4 आहे आणि ज्या सर्कलचं सेंटर हे एक्स ॲक्सिसवर आहे आणि दॅट सर्कल पासिंग थ्रू द ओरिजिन. त्यामुळे इथे आपल्याला दोन सेंटर मिळाले सर्कलचे. आता इथे आपण दोन इक्वेशन काढू सर्कलचे. पहिल्यांदा आपण एच इक्वल टू +4 अँड के इक्वल टू दॅट इज वाय ॲक्सिस ऑफ द सेंटर इक्वल टू 0. y coordinate of circle equal to 0. Why? Because circle is on the center of the circle is on the x-axis. So y coordinate of the center equal to 0. So take k equal to 0 and r equal to 4. That is the radius of the circle, and circle is passing through the origin. Therefore, distance origin to center of the circle is equal to 4. इथे डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरला आहे. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 0 आणि सी चे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 आणि 0. 4 आणि 0. मग डिस्टन्स फॉर्म्युल्यावरून डिस्टन्स बिटवीन ओ सी इज 4 - 0 स्क्वेअर प्लस 0 - 0 स्क्वेअर दॅट इज 4 स्क्वेअर इक्वल टू आर इक्वल टू 4. Therefore, radius is 4, and already it is given that circle is passing through origin, and circle is on the x-axis, and radius is 4. Therefore, take here radius r equal to 4. X minus 4 square plus y minus 0 square equal to 4 square. Use here expansion formula a minus b square, and here a minus b square. Now x minus 4 square means x square minus 2ab means 2 into 4 into x means 8x plus 4 square is 16 plus y square equal to y minus 0 means y, and square y square equal to 4 square is 16. Now x square plus y square minus 8x. Now here is LHS and RHS is the same number, that is 16. So 16 minus 16 equal to 0. Now this is the equation of the circle. This is equation of circle whose center, that is C at 4 and 0, and radius of the circle is radius r equal to 0. आता आपण दुसरं इक्वेशन फाइंड आउट करू की ज्याचं सेंटर हा -4 आणि 0 वर आहे. तर परत सेंटर रेडियस फॉर्ममधलं इक्वेशन वापरायचं x minus h square plus y minus k square equal to r square. Put here now h equal to -4 and k equal to 0 and radius r equal to 4. Therefore, x minus 4 square plus y minus 0 square equal to 4 square. X plus 4 square negative we can here positive. X plus 4 square plus y minus 0 means y. Y square 4 square is 16. Use here expansion formula a plus b square. That is a square plus 2ab plus b square. Therefore, x square plus 8x plus 16 plus y square equal to 16. Now here LHS and RHS equal. Therefore, 16 equal to 16. 16 minus 16 0. X square plus y square plus 8x equal to 0. And this is the equation of the circle. Equation of circle with center, that is C at -4 and 0, and the radius of the circle is 4. इथे आपण हे दोन सर्कल मगाशी जे काढले होते ते परत काढलेले आहेत. हिअर O is origin having coordinate 0 and 0, and radius of the circle is 4.
4. And circle, center of the circle is on the x-axis. Here is also x-axis, but number on this x-axis is negative and number of this x-axis is positive. Therefore, say coordinates of center here 4 and 0, and circle is on the x-axis. Therefore, y coordinate is 0. Here, coordinate of center is negative 4 and 0. 1, 2, 3 and 4. Negative 4. And 1, 2, 3, 4. Here positive 4, here negative 4. But radius is same. Only x coordinate of the center is changed. Y coordinate is also same because circle is on the x-axis. Therefore, take here y coordinate equal to 0. And circle is passing through the origin having coordinate 0 and 0. तर ह्या सर्कलचं इक्वेशन आपण काढले आणि ह्या सर्कलचं पण इक्वेशन आपण काढलेलं आहे. तर इथे सेंटरचे कोऑर्डिनेट्स होते 4 आणि 0, रेडियस होती 4. h इक्वल टू टेक हियर h इक्वल टू 4 अँड k इक्वल टू 0 अँड r इक्वल टू 4. आणि इथे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत निगेटिव्ह 4 आणि 0, रेडियस आहे 4. देयरफॉर h इक्वल टू निगेटिव्ह 4, k इक्वल टू 0 अँड r इक्वल टू 4. तर ह्या सर्कलसाठी आपल्याला हे कोऑर्डिनेट्स घ्यायचे सेंटरचे आणि ह्या सर्कलसाठी हे कोऑर्डिनेट्स घेतले आपण म्हणजे आणि इक्वेशन आपण फाइंड आउट केले. तर इथे x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x इक्वल टू 0 हे ह्या सर्कलचं इक्वेशन आहे. x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x इक्वल टू 0 आणि ह्या सर्कलचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 8x इक्वल टू 0 इक्वल टू 0. तर ह्याप्रमाणे आपण असे दोन इक्वेशन काढलेले आहेत. सेंटर at 3 and 1 and touching the line 8x minus 15y plus 25 equal to 0. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे इक्वेशन ऑफ द सर्कल आणि आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे तर सेंटर ॲट 3 and 1 आणि दुसरं काय दिलंय तर दॅट सर्कल टचिंग द लाईन, सर्कल टचिंग द लाईन 8x मायनस 15y प्लस 25 इक्वल टू 0. तर ह्या दोन माहितीवरून ह्या दोन इन्फॉर्मेशनवरून एवढ्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला इक्वेशन ऑफ द सर्कल काढायचं आहे. तर इक्वेशन ऑफ द सर्कल काढण्यासाठी इथे आपल्याला सेंटरचे पॉईंट माहिती आहेत म्हणजे फक्त रेडियस माहित नाही आपल्याला. तर आपल्याला सेंटर रेडियस फॉर्ममध्ये जे इक्वेशन असतं ते आपल्याला इथे याचा आपल्या इथे वापर करायचा आहे. ते इक्वेशन काय आहे x मायनस h स्क्वेअर प्लस y मायनस k स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. इथं हा फॉर्म्युला वापरायचा आहे. h आणि k काय घ्यायचे आपल्याला तर कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर h इक्वल टू 3 अँड k इक्वल टू 1 हे आपल्याला इथे ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचे आणि r ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. r मीन्स रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ सर्कल ही आपल्याला फाइंड आउट करायची. इथे आपण असा एक सर्कल काढू, समजून घेण्यासाठी काढायचं आपल्याला. आणि हा सेंटर आहे, सेंटरचे कोऑर्डिनेट आहे 3 आणि 1. वर्तुळाचे केंद्राचे निर्देशक आहेत 3 आणि 1 आणि वन लाईन इज टचिंग टू धिस सर्कल, ही लाईन आहे. अँड इक्वेशन ऑफ धिस लाईन इज 8x मायनस 15y प्लस 25 इक्वल टू 0. तर इथे आपल्याला रेडियस काढायचे. आधी आपल्याला सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती, फक्त रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचं. तर रेडियस मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड धिस लाईन, दिस डिस्टन्स. सपोज धिस डिस्टन्स इज p. हे कसं काढणार त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट अँड लाईन दॅट इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑर मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथे आपल्याला a काय घ्यायचं, b काय घ्यायचं, x1 काय घ्यायचं आणि y1 काय घ्यायचं हे माहिती आहे. तर इथे a आणि b काय घेणार आहोत आपण, x कोऑर्डिनेट ऑफ x कोएफिशिएंट ऑफ this x coefficient is here 8 and y coefficient is, so a is here 8. A means what, x coefficient of x and a means x coefficient of x and b means y, b means y coefficient, y चा कोएफिशिएंट काय आहे ते म्हणजे b जे निगेटिव्ह 15. मग इथे a आणि b आपल्याला हे घ्यायचे आणि x1 y1 काय घ्यायचंय तर ह्या सेंटरचे जे पॉइंट आहेत, सेंटरचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते घ्यायचे म्हणजे x1 इक्वल टू 3 अँड y1 इक्वल टू 1 आणि हे ह्या इक्वेशन मध्ये ठेवून आपल्याला डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू धिस लाईन काढायचं आहे. अँड p इज नथिंग हियर रेडियस,
रेडियस ऑफ द सर्कल. कारण ती रेषा ह्या सर्कलला टच झाली म्हणजे हे अंतर काय आहे, त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड द लाईन इज नथिंग बट रेडियस ऑफ द सर्कल इक्वल टू आर. आता हा फॉर्म्युला वापरून आपण रेडियस फाइंड आउट करू. Put a equal to 8 and b equal to -15, x1 equal to 3 and y1 equal to 1. Therefore, radius r equal to ax1 means 8 into 3 plus -15 into 1 plus, now here c is 25 divided by square root of a square plus b square means 8 square plus -15 square equal to 8 into 3, r 3 2 is 8 into 3 24 minus 15 into 1 means minus 15 plus 25 divided by 8 square is 64 and -15 square means -15 into -15. Now here negative become positive and 15 square is 225. Okay, 24 plus 25 minus 15. 24 plus 25 means 49 minus 15 means 4 and 3 34. 34 divided by 64 plus 225 9 8 and 2 and 289 is square of 17. Square root of 229 means 17. 17चा वर्ग बरोबर 289. 289. Therefore, r equal to 34 divided by 17. 34 भागिले 17. 17 एक 17. 17 दोन्ही 34. Therefore, r equal to 2. Radius is 2. माझा रेडियस माहिती आहे आणि सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित आहेत. त्यावरून आपण आता इक्वेशन ऑफ द सर्कल फाइंड आउट करू. By using center radius formula or form of the equation of the circle, x minus h square plus y minus k square equal to r square. Put here h equal to 3, k equal to 1 and radius is 2. Therefore, x minus 3 square plus y minus 1 square r square means 2 square. इथे a minus b square चा फॉर्म्युला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे तो इथे वापरायचा आहे. x मायनस 3 स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर मायनस 2 इंटू ab मीन्स 2 इंटू 3 6 6 इंटू x 6x प्लस 3 स्क्वेअर 9 y स्क्वेअर मायनस 2y and प्लस 1 इक्वल टू 4. 2 स्क्वेअर 4. ते सॉल्व करू. x square plus y square minus 6x minus 2y 9 plus 1 10 equal to 4. X square plus y square minus 6x minus 2y plus 10 minus 4 equal to 0. ही टर्म आपण LHS ला घेतली इथे. ही प्लस आहे इकडे आपण मायनस केलं. Therefore x square plus y square minus 6x minus 2y plus 6 equal to 0. 10 minus 4 6. And this is the equation of the circle having center at the 3 and 1 and circle touching the line. 8x minus 15y plus 25 equal to 0. Answer: x square plus y square minus 6x minus 2y plus 6 equal to 0. Equation of the circle. x वर्ग अधिक y वर्ग वजा 6x वजा 2y अधिक 6 बरोबर 0 हे वर्तुळाचे
इक्वेशन आहे की ज्या वर्तुळाचे केंद्र हा 3 आणि 1 वर आहे आणि जो वर्तुळ रेषेला टच करतो त्याचं इक्वेशन आहे 8x - 15y + 25 बरोबर 0. Question 4. Find the equation of the circle if the equations of two diameters are 2x + y = 6 and 3x + 2y = 4 when radius of the circle is 9. तर इथे फाइंड आउट करायचं आपल्याला. फाइंड आउट काय काढायचं आहे तर इक्वेशन ऑफ द सर्कल. सर्कल आणि आपल्याला काय काय दिलेले आहेत गोष्टी तर इक्वेशन ऑफ डायमीटर्स दिलेले आहेत. इक्वेशन ऑफ टू डायमीटर्स दोन डायमीटर्सचे इक्वेशन्स दिलेले आहेत. 2x + y = 6 and 3x + 2y = 4 आणि सेकंड काय दिलेलं आहे तर रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस r = 9. या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ह्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं इक्वेशन ऑफ द सर्कल. तर इथे आपण सेंटर रेडियस फॉर्म मध्ये जे इक्वेशन आहे सर्कलचं ते इथे वापरून आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. x - h² + y - k² = r². तिथे रेडियस आपल्याला माहिती काय माहित नाही आपल्याला h आणि k आपल्याला माहित नाही आणि h आणि k आर नथिंग बट कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर्स. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर पण आपल्या सेंटरचे कोऑर्डिनेट दिलेले नाहीत ते आपल्याला काढायचे. ते कशावरून काढू शकतो आपण तर ह्या दोन इक्वेशनवरून आपण सेंटरचे कोऑर्डिनेट्स काढू शकतो. कारण डायमीटर हा नेहमी सेंटरमधून पास होत असतो. हा सर्कल आहे आणि इथे सेंटर आहे. तर समजा हा एक डायमीटर आहे आणि हा दुसरा डायमीटर आणि दोन्ही डायमीटरचे इथे आपल्याला इक्वेशन्स माहिती. सपोज इक्वेशन ऑफ दिस डायमीटर इज 2x + y = 6 and equation of this diameter is 3x + 2y = 4 आणि हे दोन्ही डायमीटर जिथे इंटरसेक्ट करतात तो पॉइंट कोणता आहे सेंटर आहे. कारण कोणताही डायमीटर हा सेंटरमधून पास होतो. इकडे जरी आपण एखादा डायमीटर काढला असा ह्या पद्धतीने तरी तो सेंटरमधूनच जाणार. इकडून कुठूनही जरी काढला तरी. आता आपण ही दोन आपल्या डायमीटरचे इक्वेशन दिलेले आहेत. तर इथे x आणि y आपण काढू शकतो आणि x आणि y आर नथिंग बट कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर. म्हणजे इथे आपल्याला सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, h आणि k माहिती आहे आणि r पण माहिती आहे. त्यावरून आपण इथे इक्वेशन ऑफ द सर्कल काढू शकतो. The center of the circle always lies on the diameter or diameter always pass through the center of the circle. 2x + y = 6. This is equation of the first diameter and 3x + 2y = 4 equation of the second diameter. तर इथे ज्या पॉइंटला म्हणजे ज्या सेंटरला ते इंटरसेक्ट करतात डायमीटर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे म्हणजेच सेंटरचे कोऑर्डिनेट्स निघणार आहेत. तर हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि x आणि y ची व्हॅल्यू काढायची. इथे 2x + y = 6 3x + 2y = 4. तर इथे आपण 2y करण्यासाठी ह्या इक्वेशनला 2 ने काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचे. ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचे. मग 2 × 2x 4x 2 × y 2y and 2 × 6 12 आणि त्याच्यानंतर मग सेपरेट करायचे वजाबाकी करायची. आता आपण सॉल्व्ह करू. 2 × इक्वेशन फर्स्ट 4x + 2y = 12 4x 2y and 12 ह्याला इक्वेशन 3 धरू. नाउ सॉल्व 3x + 2y = 4 हे सेकंड इक्वेशन. इथे 2y आपल्याला नको आहे x आपण काढू शकतो इथे. मग ते काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल वजाबाकी करावं लागेल. मग चेंज ऑल द साइन प्लस द मायनस प्लस द मायनस प्लस द मायनस. मग 2y - 2y = 0 and 4x - 3x is x and 12 - 4 8. therefore x = 8. x = 8 आपल्याला माहिती आहे. तर आपण कोणत्या इक्वेशन मध्ये x = 8 ठेवून y ची व्हॅल्यू काढू शकतो. आता इक्वेशन सेकंड घेऊ आपण. 3x + 2y = 4. Put here x = 8. मग 3 × 8 + 2y = 4. 24 + 2y = 4. 2y = 4 - 24. 2y = -20. y = -20 divided by 2 means -10.
y equal to -10 or -10. And these are coordinates of the center of the circle. Coordinates of the center are 8 and x equal to 8 and y equal to -10 or -10. Now use here center radius form of the equation. X minus h square plus y minus k square equal to r square. तिथे h equal to 8 घ्यायचे. h equal to 8, x coordinate of the center, and k means y coordinate of the center, that is -10. And radius is given, that is radius of the circle is 9. r equal to 9. Put h equal to 8, k equal to -10 and r equal to 9 in this equation. X minus 8 square plus y minus -10 square equal to 9 square. X minus 8 square plus negative become here positive. Y plus 10 square equal to 9 square. A minus b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला a minus b square means a square minus 2ab plus b square. आणि इथे a plus b चा फॉर्म्युला a plus b square equal to a square plus 2ab plus b square. X square minus 2 into 8 into x is 16x plus 8 square 64. Y square plus 20y plus 100 equal to 81. 9 square 81. Therefore x square plus y square minus 16x plus 20y and 164 means 164 equal to 81. and this is the equation of circle. पण हे परत आपण इथे सॉल्व करायचे. 164 minus 81 equal to x square plus y square minus 16x plus 20y plus 164 minus 81 equal to 0. 164 minus 81 करायचे 83. 164 minus 81 83. X square plus y square minus 16x plus 20y and plus 83 equal to 0. And this is the equation of circle. Answer. x वर्ग अधिक y वर्ग वजा 16x अधिक 20y अधिक 83 बरोबर 0 हे वर्तुळाचं इक्वेशन आहे. की ज्या वर्तुळाचे डायमीटर्स म्हणजे व्यास दोन व्यासांचं इक्वेशन दिलेले आहे. 2x अधिक y बरोबर 6 आणि दुसरा व्यास आहे 3x अधिक 2y बरोबर 4 आणि वर्तुळाची त्रिज्या आहे 9. आता कोणताही व्यास हा केंद्रातूनच जातो म्हणजे सेंटरमधूनच जातो किंवा आपण असे म्हणू शकतो कोणतेही वर्तुळाचं केंद्र हे नेहमीच व्यासावर असते असे म्हणू शकतो किंवा सेंट्रलाइज ऑन द ऑलवेज सेंट्रलाइज ऑन द डायमीटर्स. आणि मग त्यावरून आपण जिथे हे दोन डायमीटर इंटरसेक्ट होतात म्हणजे जिथे व्यास दोघं एकामेकाला छेदतात ह्याचा अर्थ ते केंद्र आहे तिथेच ते छेदतात. मग त्यावरून आपण इथे x आणि y निर्देशक काढले आहेत. वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक x आणि y आपण काढलेले. रेडियस माहिती आहे, त्रिज्या माहिती आहे. त्यावरून आपण रेडियस सेंटर रेडियस फॉर्म मधलं जे इक्वेशन आहे सर्कलचं तो फॉर्म्युला वापरलाय. x वजा h वर्ग अधिक कंसात y वजा k कंसाचा वर्ग बरोबर r वर्ग. आणि h and k are h is x coordinate of the center and k is y coordinate of the center. h म्हणजे वर्तुळाचा x निर्देशक आणि k म्हणजे वर्तुळाचा y निर्देशक. आणि या प्रकारे आपण हा त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याच्या व्हॅल्यू ठेवून त्यांच्या किमती ठेवून आपण
इक्वेशन काढलेलं आहे वर्तुळाचं. क्वेश्चन 5. इफ y इक्वल टू 2x इज अ कॉर्ड ऑफ सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10x इक्वल टू 0, फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल विथ धिस कॉर्ड ॲज डायमीटर. तर इथे आपल्याला कॉर्डचं इक्वेशन दिलेलं आहे आणि ज्या सर्कलवर तो कॉर्ड आहे त्याचं इक्वेशन दिलेलं आहे. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड आउट द इक्वेशन ऑफ द सर्कल, की हा जो कॉर्ड आहे तो डायमीटर असलेल्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. This is a circle, this is center, and equation of this circle is x square plus y square minus 10x equal to 0. And equation of chord, that is y equal to 2x is a chord. Suppose this is a chord, and having equation y equal to 2x and x square plus y square minus 10x equal to 0 is equation of circle. आणि ह्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ धिस कॉर्ड ॲज अ डायमीटर. तर सर्कलचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या सर्कलचं, ह्या सर्कलचं दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन, ह्या कॉर्डचं दिलेलं आहे इक्वेशन. तर आपल्याला सर्कलचं जे इक्वेशन काढायचं त्यामध्ये हा डायमीटर आपल्याला धरायचा आहे आणि त्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर इथे ह्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट इक्वेशन ऑफ द सर्कल with this chord as diameter. तर इथे हा कॉर्ड आहे आणि हा कॉर्डचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. कॉर्ड आणि हे जे सर्कल आपण इथे काढलेलं आहे ह्याचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट इक्वेशन ऑफ धिस सर्कल वेअर कॉर्ड ॲज अ डायमीटर, वेअर कॉर्ड ॲज डायमीटर. आणि आपल्याला काय काय क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, तर क्वेश्चनमध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ द कॉर्ड दिलेले आहे अँड इक्वेशन ऑफ द सर्कल दिलेले आहे. ह्यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ धिस सर्कल काढायचं. तर आता आपण काय करू, ह्या इक्वेशनमध्ये y इक्वल टू 2x आपल्याला ठेवायचे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता इथे आपल्याला ह्या सर्कलचं इक्वेशन माहिती आहे, ह्या कॉर्डचं इक्वेशन माहिती आहे y इक्वल टू 2x आणि सर्कलचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10x इक्वल टू 0. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दिस सर्कल विथ कॉर्ड ॲज अ डायमीटर. म्हणजे इथे कॉर्ड ॲज अ डायमीटर धरायचं आहे आणि हा जो सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे त्याचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण y इक्वल टू 2x हे आहे, तर इथे y ची आपण व्हॅल्यू 2x2 आणि दोन व्हॅल्यू निघतील आपल्याला x1 आणि x2. तिथे आपण a आणि b हे एंड पॉइंट्स ऑफ दिस डायमीटर कन्सिडर केलेले. इक्वेशन ऑफ द सर्कल इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10x इक्वल टू 0 इक्वेशन ऑफ द सर्कल. इक्वेशन ऑफ द सर्कल गिवन हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. नंतर y इक्वल टू 2x, देअरफॉर y मायनस 2x इक्वल टू 0 असं म्हणू शकतो, किंवा 2x मायनस y इक्वल टू 0. अँड धिस इज इक्वेशन ऑफ द कॉर्ड. इक्वेशन ऑफ द कॉर्ड ला आपण सेकंड इक्वेशन म्हणू, इक्वेशन ऑफ द कॉर्ड. नाउ धिस इज कॉर्ड. कॉर्ड म्हणजे जीवा, वर्तुळाची जीवा. आता इथे आपण y इक्वल टू 2x हे ह्या इक्वेशन मध्ये पुट करू. पुट y इक्वल टू 2x in equation first. Therefore x square
plus 2x square minus 10x equal to 0. X square plus 2x square means 4x square minus 10x equal to 0. Means 5x square minus 10x equal to 0. Therefore 5x x minus 2 equal to 0. आता 5x into x minus 2 equal to 0 आहे. इथे आपण 5x हे कॉमन घेतलंय, मग 5x स्क्वेअर आहे ते x, 5x स्क्वेअर मायनस इथे 10x आहे म्हणून 5x into 2 10x. मग आता जर ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 आहे, याचा अर्थ काय होणार आहे 5x इक्वल टू 0 और x मायनस 2 इक्वल टू 0. एकतर x मायनस 2 इक्वल टू 0 असेल किंवा 5x इक्वल टू 0 असेल, तरच ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 येईल. Therefore x equal to 0 or x equal to 2. इथे ह्याला आपण x1 म्हणू, ह्याला x2 म्हणू. x1 equal to 0, then y1 equal to 2 into x1, that is 2 into 0 means 0. y1 equal to 0. जेव्हा x1 0 आहे तेव्हा y1 पण 0 आहे. Now x equal to 2, then y2 equal to, consider x2 equal to 2, x2 equal to 2, x equal to 2 ही दुसरी व्हॅल्यू आहे, ह्याला आपण x2 म्हणू, x2 equal to 2. then y2 equal to 2 into x means 2 into x2, 2 into 2 means 4, y2 equal to 4. म्हणजे जेव्हा x2 equal to 2 आहे, y2 equal to काय येणार आहे 4. वाय? बिकॉज y equal to 2x हे इक्वेशन माहिती. इथे x2 इक्वल टू आपण 2 ठेवलं तर y2 किती आलेला आहे 4. आणि जेव्हा x1 इक्वल टू 0 आहे तेव्हा y1 इक्वल टू 0. तर इथे a आणि b ह्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स ह्या पद्धतीने मिळालेत. x1 इक्वल टू 0, y1 इक्वल टू 0. इथे आपण काय कन्सिडर करायचे, पॉईंट a चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि y1 म्हणजे 0 आणि 0, आणि b चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 आणि y2. b चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 4, x2 is 2, y2 equal to 4. इथे आपल्या डायमीटरच्या एंड पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स माहिती, त्यावरून आपण इक्वेशन ऑफ दी सर्कल हे काढू शकतो. तिथं आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे डायमीटर फॉर्म मध्ये जे इक्वेशन आहे सर्कलचं ते आपल्याला इथे वापरून इक्वेशन काढायचे सर्कलचं. x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू 0. हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि ह्यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ दिस सर्कल येणार आहे. तिथे x1 इक्वल टू 0 ठेवायचं आहे, नंतर x2 इक्वल टू 2, y1 इक्वल टू 0 अँड y2 इक्वल टू 4. Therefore, equation of the circle on chord as a AB is a diameter. When AB is considered as a diameter, use here diameter form. By using diameter form, equation of the circle on chord AB as a diameter is x minus x1, x minus x2 plus y minus y1, y minus y2 equal to 0. Put here x1 equal to 0, y1 equal to 0, x2 equal to 2 and y2 equal to 4. 0 and 0. A पॉइंट चे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 0 आणि b चे काय आहे 2 आणि 4. Therefore x minus 0, x minus 2 plus y minus 0, y minus 4 equal to 0. हे आपण सॉल्व करू. x minus 0 x minus 2, y minus 0 means y minus 4 equal to 0. x into x square minus 2x, x into 2 2x, y into y square minus y into 4 4y equal to 0. x square plus y square minus 2x minus 4y equal to 0. And this is the equation of the circle on chord AB as a diameter. Answer: x square plus y square minus 2x minus 4y equal to 0 is equation of the circle on chord
called AB as a diameter. म्हणजे इथे ह्या सर्कलचं इक्वेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ह्या सर्कलचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y इक्वल टू 0. Question 6. Find the equation of a circle with radius 4 units and touching both the coordinate axes having center in third quadrant. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द सर्कल काढायचं आहे की ज्या सर्कलची रेडियस ही 4 आहे आणि जे सर्कल हे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला त्यांनी टच केलेले, टचिंग बोथ द कोऑर्डिनेट्स ॲक्सिस अँड हॅव्हिंग सेंटर इन अ थर्ड क्वाड्रंट. आणि ते सर्कल हे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, त्याचं सेंटर हे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. तर आता इथे आपण ड्रॉ करू सर्कल इन थर्ड क्वाड्रंट. आता इथे आपण हा सर्कल ड्रॉ केलेला आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट. हिअर O इज ओरिजिन having coordinate 0 and 0 and center in third quadrant. Circle touching both the coordinate axis and having center in third quadrant. And radius of the circle is 4. Means distance between y axis and center is 4. Similarly, distance between x axis and center is also 4. Therefore, coordinate of center is -4 and -4 because center of the circle in third quadrant. तर इथे सर्कल हा थर्ड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे इथे आपण सेंटरचे -4 आणि -4, -4 आणि -4 हे निर्देशक घेतलेले आहेत, कोऑर्डिनेट्स घेतले आहेत. -4 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि -4 वाय कोऑर्डिनेट. कारण ह्या एक्स ॲक्सिसवर सगळे निगेटिव्ह नंबर आहेत, इथे -4 धरायचा आहे. आणि वाय ॲक्सिसवर सुद्धा ह्या इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत, म्हणून आपण ते -4 घेऊ. कारण इथे -4च का घेतला आपण, तर कारण डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड ॲक्सिस इज 4. देअरफॉर धिस डिस्टन्स इज 4. means x coordinate is -4. Thus distance of the center and x axis is 4. Therefore this distance is also 4, means -4. Therefore coordinates of the center are -4 and -4. या पद्धतीने आपण सेंटरचे कोऑर्डिनेट्स घेतलेत. आपल्याला रेडियस माहिती आहे, रेडियस r इक्वल टू 4. माहिती आपल्याला सेंटर रेडियस फॉर्म्युला वापरायचा आहे. सेंटर रेडियस फॉर्म मधलं जे इक्वेशन आहे सर्कलचं, x मायनस h स्क्वेअर plus y minus k square equal to r square. Now put here h equal to -4 and k equal to -4 and r equal to 4. Center of the circle is at -4 and -4 and radius of the circle is 4. Therefore by center radius form x minus h square plus y minus k square equal to r square. Put here h equal to x coordinate of the center, that is -4, and k means y coordinate of the center, that is -4, and r is radius equal to 4. X minus -4 square plus y minus -4 square plus equal to r square means 4 square. Negative become here positive, negative positive. Therefore x plus 4 square plus y plus 4 square equal to 4 square 16. आणि इथे a plus b square चा फॉर्म्युला वापरायचा, एक्सपान्शन फॉर्म्युला. a plus b square means a square plus 2ab plus b square. Therefore x square plus 2 into 4 into x means 8x, 4 square 16, y square 8y plus 16 equal to 16. इथे 16 आहे, इथे 16 आहे, इथे 16. तर LHS आणि RHS ला 16 आपण ते कट करू शकतो. Therefore remaining terms are x square plus y square plus 8x plus 8y plus 16 equal to 0. And this is the equation of the circle. And circle is in third quadrant. Center of the circle is in third quadrant. Radius of the circle is 4. Answer.
x square plus y square plus 8x plus 8y plus 16 equal to 0 is equation of the circle whose center is in third quadrant and radius is 4. Question 7. Find the equation of circle passing through the origin and having intercepts 4 and -5 on the coordinate axis. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द सर्कल फाइंड आउट करायचे, सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं, वर्तुळाचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे की जे वर्तुळ ओरिजिन मधून जाते म्हणजे केंद्रातून जाते आणि हॅव्हिंग इंटरसेप्ट 4 अँड -5 ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. एक्स इंटरसेप्ट ऑफ इज 4 अँड वाय इंटरसेप्ट इज -5. तर आधी आपण इथे कोऑर्डिनेट सिस्टीमवर सर्कल काढून घेऊ अँड सर्कल इज पासिंग थ्रू द ओरिजिन. Now this circle is passing through origin. Here is origin having coordinate 0 and 0 and x intercept is 4. Therefore coordinate of point A are 4 and 0 and y intercept is -5. Therefore coordinate of point B are 0 and -5. And here AB is a diameter. AB is diameter and triangle AOB is 90 degree angle. Measure angle triangle AOB is 90 degree. तर इथे AB हा वर्तुळाचा डायमीटर आहे, व्यास आहे. त्यामुळे इथे आपल्याला ह्या सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण डायमीटर फॉर्म मध्ये जे इक्वेशन आहे ते वापरणार आहोत. x minus x1 into x minus x2 plus y minus y1 into y minus y2 equal to 0. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि टेक x1 इक्वल टू 4, x2 इक्वल टू 0, then y1 equal to 0 and y2 equal to -5 and put in this formula. Put in this formula x1 and y1 means coordinate of point A, that is 4 and 0, means x1 equal to 4 and y1 equal to 0. And another end point of diameter is B and coordinate of B are 0 and -5 equal to x2 comma y2. Therefore put here x2 equal to 0 and y2 equal to -5. तर इथे A आणि B हे जे बिंदू आहेत ते डायमीटरचे एंड पॉइंट्स आहेत, अंत्य बिंदू आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत. त्यावरून आपण हा फॉर्म्युला वापरून इक्वेशन काढणार आहोत. x minus x1 is 4, x minus x2 equal to 0 plus y minus y1 is 0 and y minus y2 is -5 equal to 0. Therefore x minus 4, x minus 0 means x, y minus 0 means y and y minus -5, negative become here positive, y plus 5 equal to 0. तर x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे, y ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे आणि मध्ये प्लस x into x, x square minus 4 into x, 4x, y into y, y square, y into 5, 5y equal to 0. तिथे रिअरेंज करू आपण टर्म्स x square plus y square minus 4x plus 5 equal to 0 and this is the equation of the circle which passing through the origin and having intercepts 4 and -5 on the coordinate axis. Answer: x square plus y square minus 4x plus 5y equal to 0 is equation of the circle which passing through origin having coordinate 0 and 0 and having intercepts 4 and -5 on the coordinate axis. तर इथे डायमीटरचे एंड पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स होते त्यामुळे आपण इथे हा फॉर्म्युला वापरलाय. तर सर्कलचं म्हणजे वर्तुळाचं इक्वेशन आहे x वर्ग अधिक y वर्ग वजा 4x अधिक 5y बरोबर
0. x square plus y square minus 4x plus 5y equal to 0. Find the equation of a circle passing through the points 1 and -4, 5 and 2 and having center on the line x minus 2y plus 9 equal to 0. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट इक्वेशन ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे, काय दिलेलं आहे, दॅट सर्कल पासिंग थ्रू points having coordinates 1 and -4 and another point 5 and 2. म्हणजे हे जे सर्कल आहे हे सर्कल ह्या दोन पॉइंट्स मधून जाते, या दोन बिंदूंमध्ये जाते, ज्याचे निर्देशक 1 आणि -4 आहे, 5 आणि 2 आहेत. आणि अजून काय दिलेले आहे, हॅव्हिंग सेंटर ऑन द लाईन x minus 2y plus 9 equal to 0. आणि सर्कलचं जे सेंटर ऑफ द सर्कल कुठे आहे, सेंटर ऑफ सर्कल ऑन द लाईन हॅव्हिंग इक्वेशन x minus 2y plus 9 equal to 0. तर एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली, एवढी माहिती दिलेली, ह्याच्यावरून आपल्याला सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचंय. आता हे दोन्ही पॉइंट सर्कलवर आहेत. जर समजा एक हा पॉइंट आहे इथे 1 and -4 आणि इथे एक पॉइंट देऊ आपण 5 and 2 असं पॉइंट देऊ. ह्याला ए नाव देऊ, ह्याला बी नाव देऊ. हे दोन्ही पॉइंट ह्या सर्कलवर आहेत आणि इथे सेंटर आहे. आणि सेंटर कशावर आहे, ह्या रेषेवर आहे की ज्याचं इक्वेशन x minus 2y plus 9 आहे. तर आता आपण इथे अशी एक रेषा ड्रॉ करू. ही रेषा आहे, ह्या रेषेवर सेंटर आहे आणि ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे, ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे, x minus 2y plus 9 equal to 0. आता आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट ऑन सर्कल अँड सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड रेडियस और इट इज सेम. या दोन्ही पॉइंटसाठी दोन्ही पॉइंटचे सेंटर पासूनचे डिस्टन्स हे सेम आहेत अँड दॅट इज इक्वल टू रेडियस. सी इज युअर सेंटर, आर इज रेडियस. म्हणजे बी सी डिस्टन्स आणि ए सी डिस्टन्स हे काय आहे, सारखं आहे, लेंथ. तर इथे ए आणि बी पॉइंट हे सर्कलवर आपण दाखवलेत. ए पॉइंटचे कॉर्डिनेट्स आहेत 1 आणि -4 आणि बी पॉइंटचे कॉर्डिनेट्स आहेत 5 आणि 2. The distance between center and B is equal to radius of the circle. Similarly, distance between A and C, that is center, is equal to radius. म्हणजे हे दोन्ही डिस्टन्स सारखे आहेत. लेंथ AC equal to length BC. म्हणजे डिस्टन्स AC equal to distance BC. R equal to R, where R is the radius. AC is also radius and BC is also radius of the circle. And here we take H and K, that is X coordinate, and K means Y coordinate of the center. And center is on the line having equation x minus 2y plus 9. इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 स्क्वेअर प्लस y2 minus y1 स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला डिस्टन्स बिटवीन A and C and distance between B and C फाइंड आउट करायचं. हियर D is nothing but radius of the circle. मग आता हे डिस्टन्स आपण घेऊ आणि हे डिस्टन्स घेऊ आणि दोन्ही डिस्टन्स हे इक्वल आहे. 5 x2 minus x1 5 minus h स्क्वेअर प्लस 2 minus k स्क्वेअर इक्वल टू 1 minus h. आता इथे आपण x1 आणि x2 झाले, तसंच नाही x2 आणि x1 तसंच y2 आणि y1 घेतले. मग 1 minus h स्क्वेअर प्लस -4 minus k स्क्वेअर मायनस. इथे आपण डिस्टन्स AC इक्वल टू डिस्टन्स BC इक्वल टू R. आता ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ, स्क्वेअर करून घेऊ. 5 minus h इंटू 5 minus h. म्हणजे इथे A minus B स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा, एक्सपान्शन A स्क्वेअर minus 2AB plus B स्क्वेअर means 5 square is 25 minus 2 into 5 10h plus h square 2 square 4 minus 4k plus k square equal to 1 square minus 2h plus h square. The minus 4 square means 16 plus 16 minus 2 into minus 4 into k means 8k
plus 8k and plus k square. हे सॉल्व करू. h square plus k square minus 10h minus 4k, 25 plus 4 means 29 equal to 1 square 1 minus 2h plus h square plus 16 plus 8k plus k square h square plus k square minus 2h plus 8k, 16 plus 7 16 plus 1 17. आता इथे h स्क्वेअर आहे, इथे पण h स्क्वेअर आहे, k स्क्वेअर मायनस 10h प्लस 2h मायनस 4k मायनस 8k मायनस 29 प्लस 70. सॉल्व करायचं. मायनस 8h मायनस 12k इक्वल टू 12 मायनस 12 8h प्लस 12k इक्वल टू 12. तर इथे आपल्याला 4 ने डिवाइड करता येतं. 4 ने 8 ला भाग घातला तर 2 किंवा 4 × 2 8, 4 2 जा 8, 2h प्लस 3k प्लस 3. हे की आपल्याला इक्वेशन मिळालं. 2h प्लस 3k इक्वल टू 3. टू एच प्लस 3k इक्वल टू 1 ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता सेंटर ह्या रेषेवर आहे. सेंटर इज ऑन दिस लाईन. देअरफॉर coordinates of the center satisfy this equation. Therefore, put here x equal to h and y equal to k in this equation because center is on line having equation 2x x minus 2y plus 9 equal to 0. Therefore, when we put coordinates of the center in this equation, the equation satisfied. तर इथे आपल्याला दुसरे इक्वेशन मिळणार आहे. 2h प्लस 3k इक्वल टू 3 हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. नाउ सेंटर इज ऑन द लाइन x minus 2y plus 9 equal to 0 and coordinates of the center are h and k. Therefore, it satisfy the equation x minus 2y plus 9 equal to 0. तर इथे सेंटरच ह्या रेषेवर आहे म्हणून आपण हे कोऑर्डिनेट जर ह्या इक्वेशन मध्ये ठेवले हे सॅटिस्फाय होणार इक्वेशन. देअरफॉर वी पुट हियर x इक्वल टू h and y equal to k. Therefore, x minus 2y plus 9 equal to 0 means x minus 2y equal to minus 9, h minus 2k equal to minus 9. Put in this equation. तर हे दुसरे इक्वेशन आपल्याला मिळालं h minus 2k minus 9 आणि हे आपण पहिलं फर्स्ट इक्वेशन इथे फाइंड आउट केलं होतं. आता हे दोन्ही इक्वेशन आपण जसं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो त्याप्रमाणे आपल्याला हे सॉल्व करायचे आहेत. h minus 2k इक्वल टू minus 9 हे सेकंड इक्वेशन. आता हे आपण इक्वेशन सॉल्व करू. तर इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इथे 2h होईल आणि इथे 2h आहे म्हणून इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करतो आणि मग सबट्रॅक्ट करू. याला 2 ने मल्टिप्लाय करायचे. 2 into इक्वेशन 2 2h minus 4k minus 18 हे थर्ड इक्वेशन आहे. तर फर्स्ट इक्वेशन घेऊ. त्याचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. हे सेकंड इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 करायचे. मायनस करतोय सबट्रॅक्ट करतोय साइन सगळ्या बदलायच्यात. वजाबाकी करतोय आपण म्हणजे प्लस तर मायनस करायचं मायनस तर प्लस. इथे आपण वजाबाकी करणार आहे. ह्याच्यामधून हे आपल्याला वजा करायचे म्हणजे सगळ्या साइन ह्याच्या बदलायच्यात. मग 2h ची साइन काय प्लस आहे ते आपण मायनस घ्यायचं. इथे प्लस आहे इथे मायनस आणि इथे प्लस आहे इथे मायनस. मध्ये सॉल्व करू. 2h minus 2h इक्वल टू 0 minus 4k minus 3k equal to minus 7k minus 4k minus 3k minus 7k. Now minus 18 minus 3 means minus 21 minus 21. Therefore, k equal to minus 21 divided by minus 7 means 3.
21/7, 7 3 जा 21, 7 3 21. देअरफॉर के इक्वल टू 3. आता के ची आपल्याला व्हॅल्यू मिळते, एच ची माहीत नाही, तर आपण कोणत्याही ह्या इक्वेशनमध्ये के इक्वल टू 3 ठेवून एच ची व्हॅल्यू काढू शकतो. h minus 2k equal to minus 9. Put here k equal to 3 in above equation. आता ह्या इक्वेशन मध्ये जरी आपण k इक्वल टू 3 ठेवलं तरी चालतं आणि h ची व्हॅल्यू निघणार होते. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवलं तरी चालतं. h minus 2 into 3 minus 9. h minus 6 equal to minus 9. h equal to minus 9 plus 6 means minus 3. h equal to minus 3. h इक्वल टू -3 अँड k इक्वल टू 3. तर हे कॉर्डिनेट्स आहेत सेंटरचे कॉर्डिनेट्स आहेत -3 अँड 3. देअरफॉर सेंटर इज ॲट -3 अँड 3. h इक्वल टू -3 अँड k इक्वल टू 3. तर सेंटरचे पॉईंट माहिती आहे आणि सर्कलवर जे पॉईंट्स आहेत त्याचे आपल्याला पॉईंट माहिती आहे. त्यावरून आपण काय करणार, आता रेडियस आपल्याला फाइंड आउट करता येईल आणि नंतर आपल्याला सेंटर रेडियस फॉर्ममधलं जे इक्वेशन आहे सर्कलचं त्याचा उपयोग करून इक्वेशन ऑफ द सर्कल काढायचं. ते इक्वेशन काय आहे, तर एक्स मायनस एच सेंटर रेडियस फॉर्म एक्स मायनस एच स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर इथे आपल्याला आता एच माहीत झाले, एच इक्वल टू व्हॉट -3 अँड के इक्वल टू 3. आता आपल्याला आर माहित नाहीये, आर आपल्याला फाइंड आउट करायचे. फाइंड आउट आर मीन्स व्हॉट, डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड पॉईंट ऑन द सर्कल. मग कोणताही आपण पॉईंट ह्याच्यापैकी घेऊ शकतो. आता समजा हा सर्कल आहे आणि हे सेंटर आहे. सेंटरचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहीत झाले -3 आणि 3. आणि समजा हा पॉईंट ए इथे आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 5 आणि 2. बी इथे आहे, याचे कोऑर्डिनेट्स किंवा ए आपण हा घेऊ 1 अँड -4. ठीक आहे, 5 अँड 2 अँड बी इक्वल टू 1 अँड -4. म्हणजे दिस डिस्टन्स इज आर. डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड पॉईंट इज आर अँड डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड पॉईंट इज आर. मग कोणतंही आपण अंतर काढलं तरी आपल्याला रेडियस मिळणार आहे. तर कोणतेही पॉईंट आपण घेऊ शकतो. तर इथे आपण आता समजा ए इक्वल टू 5 अँड 2 अँड सेंटर -3 अँड 3 ह्यावरून आपण हे डिस्टन्स बिटवीन काढू शकतो. मग डिस्टन्स काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो, तो डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. आता हे दोन्हीतलं डिस्टन्स म्हणजे काय आहे, रेडियस आर आहे. मग ती आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता x2 - x1 5 -3 स्क्वेअर प्लस 2 - 5 स्क्वेअर मीन्स 5 negative become here positive means 5 plus 3 square plus 2 minus 1 means -1 square. Now 5 plus 3 means 8 square and -1 square means 1. 8 square is 64 plus 1 65 square root of 65. तर रेडियस किती आलेली आहे, स्क्वेअर रूट ऑफ 65 वर्गमुळात 65 ही रेडियस आलेली आहे. हे वर्गमुळात 65. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण इथे एच के आणि आर हे ठेवायचे आणि इक्वेशन ऑफ द सर्कल हे फाइंड आउट करायचे. इक्वेशन ऑफ द सर्कल एक्स मायनस एच स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर अँड आर स्क्वेअर. आर इज हियर square root of 65 and r square means 65 only. So we write here only 65. This is r square. Now here negative become here positive. X plus 3 square plus y minus 3 square equal to 65. आणि इथे परत a plus b चा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि इथे a minus b square equal to a square minus 2ab plus b square. हे दोन जे फॉर्म्युले ते इथे वापरायचे. आता x plus 3 square means x square plus 6x plus 9 plus y square minus 6y plus 9 plus 65. इथे आपण रिअरेंज करू. टर्म x square plus y square plus 6x minus 6y 9 plus 9 18 plus 18 equal to 65. x square plus y square
plus 6x minus 6y plus 18 minus 65 equal to 0. X square plus y square plus 6x minus 6y minus 65 plus 18 हे सॉल्व करायचे. 15 minus 8 is 7 and 4 minus 46 minus 47 equal to 0, and this is the equation of the circle. And circle is passing through the point. Circle passing through the points having coordinates 1 and -4 and 5, 2, and center of the circle is on the line having equation x minus 2y plus 9 equal to 0. तर ह्या पद्धतीने आपण सर्कलचं इक्वेशन काढलेलं आहे. वर्तुळाचं आपण इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. x वर्ग अधिक y वर्ग अधिक 6x वजा 6y वजा 47 बरोबर 0. Therefore x square plus y square plus 6x minus 6y minus 47 equal to 0 is the equation of the circle. Equation of the circle, and that circle is passing through the points 1 and -4 and 5, 2. त्या दोन पॉइंट्स मधून सर्कल हे पास होतं. हा एक पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 and -4. हा दुसरा पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 5 आणि 2. आणि सेंटर ऑफ द सर्कल इज ऑन द लाइन x minus 2y plus 9 equal to 0.